इथे आपण काल बनवलेली बुरा साखर, ही आहे आपली बुरा साखर. इथे आपण काय घेतलं आहे, वेलची, फ्रेश वेलची, कुटलेली फ्रेश वेलची, फ्रेश जायफळ आहे किसलेलं, आणि हे बदामाच्या काचऱ्या. इथे तूप घेतलेलं आहे मी, आणि ते 2 वाट्या आपलं बेसनाचं पीठ, चण्याचं पीठ, बेसन. तर हे असं एकूण साहित्य लक्षात घेता, हे म्हणजे बुरा साखर, ह्या जायफळ, वेलची, बदाम, तूप आणि बेसन तुमच्या लक्षातच आलं असेलच बरोबर. तर आज आपण आपल्या आता आलेली आहे आपले नवरात्री आणि दिवाळी पण येणार लगेच. मग नवरात्री आणि दिवाळी स्पेशल आपण बनवणार आहोत एक गोड पदार्थ, तो म्हणजे बेसनाचा लाडू. चला आता आपण जाऊया आपल्या रेसिपीकडे. तर आता आपण यामध्ये इथे कढई घेतली. आपण कुठलंही असं फ्राय पॅन वगैरे घेतलेलं नाही आहे, तर आपण इथे कढई घेतलेली आहे, आणि या कढईत आपण हे 2 चमचे तूप घालणार आहोत. हे आपण इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे. बारीक गॅस आहे आपला. आणि याच्यामध्ये आपण हे बेसन टाकणार आहोत. हे आपण घेतलेलं आहे 2 वाट्या बेसन, आणि एकदम बारीक गॅसवर आपण हे बेसन पीठ भाजून घेणार आहोत, एकदम बारीक गॅसवर. ह्याच्यात आपण थोडं असं बेसन घालून हे छान बेसन आपण भाजून घ्यायचं आहे. पण असं बेसन भाजून घेणार आहोत. हे सगळं बेसन हे सगळं आपण जे तूप घेतलं होतं ते सगळं मी इथे वापरलेलं आहे. हे बघा, आणि अशा पद्धतीने आपण कढई का घेतली माहिती आहे का, कढईमध्ये ना, कढईचं सगळ्या बाजूने कढई गरम असते, त्यामुळे आपलं बेसन व्यवस्थित भाजून होतं. पण जर हेच तुम्ही फ्राय पॅनमध्ये घेतलं तर जरा जास्त वेळ लागतो. हे बघा, बघा आपल्या बेसनचा कलर हळूहळू चेंज झालेला आहे. जर तुम्हाला हे कोरडं वाटत असेल तर आपण काय करायचं, थोडंसं तूप गरम करून ह्याच्यात ॲड करायचं. पण आता ह्याच्यामध्ये माझं होऊन जाईल. दोन वाट्या जर तुमचं बेसन पीठ असेल तर आपण त्याच वाटीचं प्रमाण घेऊन 1 वाटी बुरा साखर इथे घेतलेली आहे. बघा आपलं तूप जरासं बघा ओलं झालेलं आहे. हे बघा, थोडंसं असं पातळ होत चाललेलं आहे तूप आपलं, बेसनसुद्धा. असं थोडं 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 ह्याच्यात तूप घालत जायचं जर आपल्याला अंदाज समजत नसेल तर. पण
2 वाट्या बेसनला हे घट्ट 1 वाटी वितळून घेतलेलं तूप घालायचं किंवा थोडं थोडं असं तूप घालत जायचं. हे बघा 2 वाटी बेसन आणि अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी आपण घेतलेलं होतं घट्ट असं तूप. पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं, सगळा कच्चेपणा घालून टाकायचं आपल्याला. बघा आपलं तूप सुटत चाललेलं आहे. हे बघा आता या स्टेजला आपल्याला काय करायचं माहिती आहे का, इथे आपण थोडासा पाण्याचा हबका मारायचा, साधारण 1 टेबलस्पून. याच्यामुळे काय होतं, आपल्या पिठाला रवाळ टेक्स्चर येतं. तसंही आपण काय केलेलं आहे, बुरा साखर वापरणारच आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं 1 चमचाभर पाणी शिंपडून ह्याच्यात घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या बेसनाच्या पिठाला छान रवाळ टेक्स्चर येतं. सगळीकडून आपलं पीठ सुकलेलं आहे. हलकासा रंग मी ह्याचा चेंज करते, म्हणजे आपल्याला इथे एकदम पिवळा धम्मकी ठेवायचं नाही आहे आणि एकदम असं काळपट ब्राऊन पण करायचं नाही आहे. थोडंसं सोनेरी रंगाचं झालं की मी काढून घेते. बघा आपलं पीठ आता व्यवस्थित भाजून झालेलं तुपामध्ये सगळीकडून पीठ आपलं कढईने सोडलेलं आहे. हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्या ताटात ओतून घ्यायचं आहे, कारण हे कढई आपली गरमच असल्यामुळे पीठ करपण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा जो बेसनाचा गोळा आहे तुपामध्ये फ्राय केलेला, तुपामध्ये भाजलेला, तो आपल्याला ताटामध्ये का काढून थंड होऊ द्यायचं आहे. म्हणजे एकदम थंड नाही, थोडंसं हलकं कोमट करून मगच त्याच्यात आपल्याला बुरा साखर ॲड करायची. बघा माझं पीठ आहे ना 2 वाट्याच होतं, त्यामुळे आणि कढईत घेतल्यामुळे माझं लवकर भाजून झालेलं आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर असं 1-2 बॅचमध्ये तुम्ही भाजून काढू शकता. आता हे 2 वाट्याच पीठ असल्यामुळे छान भाजून झालेलं आहे. किचनमध्ये वास पण किती खमंग सुटलाय बघा. हे बघा बघा आपलं बेसन बघा छान झालेलं आहे. त्याला आता तूप पण सुटत चाललेलं आहे. रंगही सोनेरी झालेला आहे, जसा आपल्याला पाहिजे होता तसा. इथे विहान आलेले आहेत. छान वास येतो का? चला आता मी काय करते, आपलं छान भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यात हां तो कडू आहे, आपण गोड लाडू बनवतोय. आता मी गॅस बंद करते, गॅस बंद. आणि आता हे सगळं मिश्रण मी देऊ का? हे पहा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी ताटामध्ये काढून ठेवलं आहे. थोडंसं असं गरम, हलकंसं गरम असेल ना तेव्हाच त्याच्यामध्ये आपण बुरा साखर ॲड करायची आहे. आता मी थोडंसं थंड होऊ देते. आता आपलं हे हलकंसं कोमट झालेलं आहे बघा. बघा आता आपलं मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, म्हणजे एकदम थंड नाही झालं आहे, हलकंसं फक्त गरम आहे. आता याच्यामध्ये आपण काय ॲड करणार आहोत,
पहिल्यांदा वेलची पावडर. आमच्या विहानला ना वेलची पावडर नाही आवडतो असं त्याचं म्हणणं आहे, पण वेलची पावडर घातल्यानेच टेस्ट येते. हा बघा ह्या विहान, त्याचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये वेलची पावडर नको घालू, मला नाही आवडत है ना, पण त्याला काय माहिती वेलची पावडर घालूनच लाडूला टेस्ट येते छान छान. मग आता वेलची पावडर झाली, मग आता आपण ह्याच्यात दुसरं काय घातलं, ही किसलेली जायफळ पूड. हां विहान पण आपल्याला मदत करतो. हां बस बस, थोडीशी ठेववरती लाडू, सगळ्यांना घ्यायचं आहे ते, आपल्याला मदत करतो. हां विहानने काय घातलं, जायफळ पावडर घातली, मी घातली वेलची पावडर. तर विहान बघा इथे आलेलं आहे करामती करायला. ओके, हे आपल्याला डेकोरेशनला थोडंसं ठेवायचं, हे साईडला ठेवते. मुलांना जमेल अशी कामं टाकायची. हां ह्याच्यामध्ये आता विहान आपली बुरा साखर ॲड करतोय. ओके, आजच्या दिवसात बुरा साखर घालून होईल ना. हां सगळी पावडर ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. हां बघा, तर विहानने काय केलं, इथे ही सगळी बुरा साखर विहान ह्याच्यात ॲड करत आहे. पावडर शुगर. टेस्ट करून टाकू. हां मी तुला देते ना टेस्ट करायला. लबाड, आम्ही बघितलं. मला आवडतं. बघा आपल्या विहानने बुरा साखर ॲड केलेली आहे. सगळी बुरा साखर म्हणजे 2 वाट्या आपलं बेसन होतं, त्याला ही 1 वाटी बुरा साखर. या बुरा साखरेची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा आपल्या आय बटनवर मी तुम्हाला याची लिंक देईन. आता आपलं मिश्रण हलकंच थंड झालेलं आहे. जास्त गरम मिश्रणामध्ये साखर ॲड करायची नाही, नाहीतर गरम मिश्रणात जर आपण साखर ॲड केली तर काय होईल, आपलं मिश्रण अजून पातळ होईल. त्यामुळे मिश्रण जरा थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये साखर किंवा पिठी साखर हवी असेल तर पिठी साखर, किंवा अशा पद्धतीने तुम्ही बुरा साखर घरी बनवून ह्याच्यात ॲड करू शकता. आता मी ही बुरा साखर ह्याच्यात ॲड केलेली आहे. आता सगळं मिक्सअप करते. विहान मध्ये मध्ये मला हेल्प करायला येतो, गुडबो येतो आमचा. आता मी काय करते, ही साखर सगळी ॲड करून व्यवस्थित हे मिश्रण मळून घेते. हे बघा, कधी कधी काय होतं की आपलं तूप कमी पडतं, लाडू वळता येत नाही. मग अशा वेळेस घाबरून जायचं नाही. तर काय करायचं, तर हे बघा मी काय केलं, इथे मी तूप वितळत ठेवलेलं आहे आणि हे तूप वितळलं की मग हे वितळलेलं तूप थोडं 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 ह्याच्यात घालून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. बघा आता ह्याच्यामध्ये काय झालं, माझं तूप कमी पडलं, त्यामुळे माझे लाडू हे बांधले जात नव्हते. म्हणजे आपलं जर प्रमाण चुकलं तर काय करावं, यासाठी मी तुम्हाला इथे दाखवते आहे. आपण काय करायचं, अशा वेळेस जर आपलं तुपाचं प्रमाण चुकलं, कमी पडलं तूप, लाडू बांधता येत नसतील, तर काय करायचं, थोडंसं तूप वितळवायचं आणि थोडं थोडं तूप घालून लाडू वळून घ्यायचे. किंवा दुसरं म्हणजे कधी कधी आपलं तूप जास्त होतं, लाडू बसके होतात. मग अशा वेळेस काय करायचं, मग बेसन कोरडं भाजायचं आणि मग ते या मिश्रणात घ्यायचं. तूप कमी पडलं तर तूप गरम करून घालायचं, किंवा तूप जास्त झालं तर काय करायचं, मग बेसन भाजून घ्यायचं. अशा प्रकारे जर आपले लाडू बिघडले तर घाबरण्याचं कारण नाही. दोन्ही पद्धती आपल्याकडे आहेत. बेसनाच्या वेळेस बेसन भाजून घ्यायचं आणि जर तूप कमी पडत असेल तर तूप वितळवून घ्यायचं. तर आता आपलं घी मेल्ट झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि हे आपल्या ह्याच्यात असं, हे बघा अशा पद्धतीने हे गरम तूप ह्याच्यामध्ये ॲड करायचं.
थोडं थोडं असं ॲड करून आपल्याला पटापट आणि हे पण लाडू वळून टाकायचं ना? घ्यायचं. हां, ते आपण डेकोरेशन करायला आपण ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत. आता हे लाडू मी आता वळून घेते. हे तूप गरम आहे तोवरच. हे बघा आपलं पीठ म्हणजे हे अशा पद्धतीने आपण एकसारखं करून घेतलेलं आहे. आता याचे छोटे छोटे मी लाडू वळवते. करू का टीचर? तर असे आपले बेसनाचे लाडू मी ते बघा. छोटं बनवलं. विहानने बघा छोटासा लाडू बनवलाय. विहान हां असं कर लाडू. हा विहान बघा लाडू बनवतो कसा छान छान. मी छोटंसं बनवलं. हां आहान कसं करतोय. ओहो बघा असा लाडू हातात खेळवायचा असतो. हां बरोबर विहान करतोय. हे बघा विहानच्या असं शेप. हां असं असं कर. हां असं का मीडियम झालं ना. तुझे छोटे हात आहेत ना म्हणून इट्स ओके. बघा छोट्या मित्रांनो आपला विहान कसा हेल्प करतोय लाडू बनवायला. आणि आण पण कसं? तर हे बघा हे असे लाडू गोल करायचे आणि असे हातावर खेळवायचे. दाखव विहान हातावर लाडू कसं खेळवतात. हे बघ केवढं घेतलं. हा बघ असा असा लाडू हातावर खेळवायचा. स्पिन असा लाडू हातावर खेळायचा. हा बघा आता आम्ही अशा पद्धतीने सगळे लाडू एकसारखे करून घेतो. बघा विहान कसं लाडूला डेकोरेशन करतोय. हे बघा मी असे एक एक लाडू वळवून ठेवते आणि विहान आमचा काय करतोय बघा. एक एक लाडू डेकोरेट करतोय. कसा झाला आहान लाडू. गोड लागतो. आहान आमचा लाडू खातोय. कसा झाला लाडू. मस्त झालाय. आवडला. गोड आहे. 10 out of 10 म्हणतोय. माझी 100 out of 100. आणि असे आमचा विहान काय करतो बघा लाडू मस्त डेकोरेट करतो. चला आता आम्ही जरा फायनल टच करतो. तर अशा पद्धतीने आपली बुरा साखर घालून केलेले न रेलणारे बेसनाचे लाडू आपल्या नवरात्र उत्सवासाठी किंवा दिवाळीसाठी तयार झालेले आहेत. बेसनचे लाडू हे लाडू तुम्ही पाहिलंच असेल. मुलांनीसुद्धा मदत केली आहे लाडू वळवण्यासाठी. आणि हे जे वरती डेकोरेशन बदामाची कापं वगैरे लावलेली आहेत ते सुद्धा मुलांनी केलेलं आहे. तर असे आपले छान मिळून मिसळून मुलांनी आणि मी मिळून मिसळून केलेले हे बेसनाचे लाडू तयार झालेले आहे. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बुरा साखरेची रेसिपी आपल्या चॅनलवरच आहे. त्याची लिंक मी सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा वरती आय बटनमध्ये देईन. चला थँक्यू.